तर हॅलो गाईज, आज परत आपल्या नवीन व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। तर आज पायपिंग कुठे कुठे करणार आहोत आपण, तर व्हिडिओमध्ये पूर्ण कंटिन्यू राहा मागे आणि गळ्याला पण। तर चला दाखवते तुम्हाला। तर ही गोल्डन कलरचं कापड आहे आणि आता इथे तिरप्या पट्ट्या कापून घेते मी। गोल्डन पट्टी जी आहे ती खूप सुंदर दिसते आणि मॅचिंग पण वाटते। तर इथे गळ्याला पण लावणार आहोत। पहिले सर्व मेजरमेंट करून घेतलेलं आहे, दोन्ही पार्ट समोरासमोर आपण ठेवूनच केलेला आहे। तर इथे चला, तर इथे पण मी लावून घेणार आहे। ते इथे सरळ उलटी बघून घ्यायची आहे। तर इथे बटन पट्टी आयपट्टी लावून घेतलेली आहे मी आणि इथे गोट तयार करून घ्यायची आपल्याला। बघू शकता, दिसायला पण खूप सुंदर दिसते। इथे मी दोन्ही क्रॉस पट्टीला लावून घेते, मला दाखवते। इथे बघू शकता तुम्ही, इथे दोन्ही याला आपल्याला पाइपिंग केलेली आहे। तर बघू शकता, दिसायला पण खूप छान दिसते। साधं सिंपल ब्लाऊज आहे, पण थोडंसं डेकोरेट केलं तर चांगलं दिसते। तर इथे पट्टी लावायची गरज नाही आहे, कारण आपण गोल्डन कलरचं गोठ मारून घेतलेली आहे। तर आता इथे पाठीमागे मी डाट्स लावून घेते आणि इथे आपल्याला आणि इथे पाठीमागे पण सुद्धा आपण पाइपिंग करणार आहोत। आणि हे ब्लाऊज इतकं सुंदर दिसणार आहे, कारण रेड कलरचं ब्लाऊज आहे आणि कशावरही पण आपण घालू शकतो। गोल्डन कलरचं जर पाइपिंग असेल गळ्याला वगैरे। आणि व्हिडिओ पूर्ण बघा, कारण स्लीवची डिझाईन पण मी इथे पुढच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर कंटिन्यू राहा। ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकॉनचं बटन क्लिक करा, जेणेकरून व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि छान छान व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेल मी। आणि इथे प्रत्येक व्हिडिओ, प्रत्येक ब्लाऊजची डिझाईन जी आहे, ब्लाऊजची पॅटर्न आहे ते टाकलेलं आहे। म्हणजे 4 टक्स आहे आणि प्रिन्सेस कट आहे किंवा प्रिन्सेस कट ब्लाऊज आहे आणि कटोरी ब्लाऊज आहे। तर कशा प्रकारे शिवायचं आहे तर ते सुद्धा मी व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे। तर आता इथे बघू शकता तुम्ही, इथे पण मी पाइपिंग करणार आहे आणि खूप सुंदर दिसते। ब्लाऊज जर कमी असेल पण आपल्याला डिझायनर बनवायचं आहे किंवा सुशोभित बनवायचं आहे किंवा एकदम उठून दिसलं पाहिजे, प्लेन ब्लाऊज आहे पण त्याला गोल्डन कलरची आहे, तर ते कुठल्याही साडीवरती मॅच होते किंवा कॉन्ट्रास्टमध्ये तुम्ही घालू शकता। तर कंटिन्यू राहा व्हिडिओमध्ये। आणि ते बघू शकता तुम्ही, खालच्या साईडने पण आपण लावलेली आहे, क्रॉसपट्टीला पण लावलेली आहे। ब्लाऊज जर कमी असेल तर। आणि आता इथे बघू शकता, गळ्याला सुद्धा पाइपिंग केलेली आहे आणि आता इथे कट लावून घ्यायचे आहे। तसं आपण तिरप्या पट्ट्या कापलेल्या आहेत, कट लावायची सुद्धा गरज नाही आहे, पण तरीही पण थोडंसं लावून घेते मी। तर ब्लाऊज जरा थोडंसं व्यवस्थित दुमडल्या जाते, नाही लावलं तरी। आणि जेवढी आपल्याला जाडी पाहिजे पाइपिंग किंवा बारीक पाहिजे त्याप्रमाणे आपल्याला करायची आहे। तर इथे बघू शकता तुम्ही, एकदम आपल्याला बारीक
गळ्याला कशी बारीक छान दिसते आणि अखंड पायपिंग जर लावली ना तर आपलं शोल्डर कधीही उतरत नाही, फिट्ट बसतं. आणि इथे बघू शकता तुम्ही, जेवढी पाहिजे आपल्याला, जेवढी चांगली दिसेल. बघू शकता गोल्डन कलर आहे, रेड कलरचं ब्लाऊज आहे, तर एकदम उठून दिसते ब्लाऊज. तर एकसारखी आलेली आहे. तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ नक्की सांगा. आणि ब्लाऊज तुम्हाला दाखवतो पूर्ण कसं झालं. तर ॲटोमॅटिकली बरोबर जी आपली आपण शिवतो गळ्याला तर ते व्यवस्थित एकसारखं कट करून घ्यायचं. एकसारखं कट केलं की पायपिंग पण एकसारखी येते आणि बरोबर दुमडल्या जाते. आणि त्याचा जो आकार आहे पायपिंगचा तो पण व्यवस्थित येते. तो बघू शकता तुम्ही, खूप सुंदर दिसते. साधं ब्लाऊज आहे एकदम विदाऊट अस्तर आणि त्याला आपण गोल्डन कलरची पायपिंग लावलेली आहे. तर पूर्ण चारी बाजूनी बघू शकता तुम्ही, क्रॉसपट्टीला सुद्धा लावलेली आहे. बाय चान्स आपली साडी साईडला जर हे गेलं तरी दिसायला पण खूप छान दिसते. आणि पाठीमागचा भाग जो आहे तर त्याला पण लावलेली आहे. तर तुम्हाला ब्लाऊज कसं वाटलं? आणि साधं सिंपल आहे पण उठून दिसणारं ब्लाऊज आहे. तर तुम्ही साधं ब्लाऊज सिंथेटिक साडीवर किंवा कुठल्याही साडीवर तुम्ही घालू शकता. जर डिझायनर साडी असेल तर प्लेन ब्लाऊज खूप छान दिसते आणि कॉन्ट्रास्टमध्ये तो खूपच छान दिसते. तर आवडला असेल तर एक लाईक नक्की करा.